जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कैलासवासी श्री नाथाजी पाटील म्हस्के शैक्षणिक संस्थेचे विद्याविकास पब्लिक स्कूल बाबळेश्वर या विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद मेळाव्यात हजेरी लावली। विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहाने खाद्यपदार्थ बनवून आणले होते। स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला। तसेच पालेभाज्या, फळभाज्या, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी ठेवले होते। त्याचबरोबर संसार उपयोगी वस्तू, सुईपासून व्हेइकल पर्यंतच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध होत्या। विद्यार्थ्यांमध्ये बाजारांमधील गोष्टींची माहिती मिळावी, तसेच आवक जावक, पैशांचे चलन, जनरल नॉलेज याची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी आमच्या विद्यालयामध्ये आनंद मेळावा व तसेच माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाची प्रथमतः विद्याविकास पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज याची स्थापना 1989 या साली झाली। आज रोजी शाळेला व संस्थेला 35 वर्ष पूर्ण होत आहेत। आपण हा आनंद मेळावा अशा पद्धतीने आयोजित केलेला आहे की आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची कलागुणांना व तसेच व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी वाव मिळावी यासाठी आयोजित केलेला आहे। तसेच मुलांचा या कार्यक्रमामधून सर्वांगीण विकास होईल व व्यावहारिक ज्ञान वाढेल। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील 25 वर्षापासून जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असून याही वर्षी 1 जानेवारी 2025 ते 17 जानेवारी 2025 या काळात ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी दिली। अस्तगाव फाटा येथे पत्र्याच्या गाळ्यासमोर झोपलेल्या तिघांना मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास राहता पोलिसांनी अटक केली। अस्तगाव फाटा येथील एका पत्र्याच्या गाळ्यासमोर यातील फिर्यादी व सहकारी झोपले असताना अज्ञात 4 अनोळखी इसमांनी त्यांना दगडाने डोक्यात मारहाण करून जखमी केले। त्यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल व बवाना बंजारा याच्या गळ्यातील चांदीचे चेन व जिओ कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेऊन निघून गेले। याबाबत रावता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यातील व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांबाबत विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने शासन निर्णय अन्वये साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी अशी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या मागील कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली होती। 16 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली व त्यामध्ये त्रिपक्षीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते।
संगमनेर शहरात रस्ते, कचरा व्यवस्थापन, बंद हायमॅक्स, गटारी यांसह विविध कामे रखडली आहेत। यामुळे नागरिकांचे हाल होत असून प्रलंबित कामे व विषय तातडीने मार्गी लावावे यासाठी दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला। यावेळी नगरपालिका कार्यालयात जाऊन घोषणा देत प्रलंबित प्रश्नांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले। या विविध कामांबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना निवेदनही देण्यात आले। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शहराच्या पाणी योजनेचे 3:13 वाजले आहे। मुळा धरणातून पाणी योजना राबविल्यास नेवाशाचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे। नगरपंचायतीने शहरासाठी आता मुळा धरणावरून नवीन योजना नव्याने कार्यान्वित होण्यासाठी तातडीने प्रस्ताव द्यावा अशी मागणी समर्पण फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉक्टर करणसिंग घुले यांनी केली आहे। नेवासा नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटले, शहराच्या अनेक भागात उपनगरात पिण्याचे पाणी 15-15 दिवस येत नाही। भर उन्हाळ्यात उपनगरातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळालेल्या बंधाऱ्यामुळे 100% हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। त्यामुळे मोठा साठा होऊन शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल असं प्रतिपादन माजी सरपंच सुरेश बोरुडे यांनी केले। पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील जातेगाव शिव शेळकेमाळा येथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या जलसंधारण महामंडळाच्या विशेष निधीतून 62 लाखांचा निधी या बंधाऱ्याला मिळाला होता। या बंधाऱ्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचा शुभारंभ देण्याचे आदेश होऊन बंधाऱ्याच्या कामास सुरुवात झाली असल्याचं बोरुडे यांनी सांगितलं आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डी नगरीत हार, फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे। राहता तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून फुले विक्री सुरू करण्यासाठी संघर्ष केला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक असा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे। दरम्यान श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदिरात आजपासून हार, फुले व प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली असून आज या विक्री स्टॉलचे उद्घाटन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री पदाची घोषणा न झाल्याने जिल्ह्यातील पाणी नियोजनही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। या हंगामात समाधानकारक पाऊस झाला असल्याने धरणं तुडुंब असल्याने पाणी उपलब्धतेची चिंता नसली तरी पाणी वाटप नियोजनाचे कालवा समिती बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शेतजमीन मालमत्ता खरेदी विक्रीच्या वाढत्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मूळ मालकाचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरची जोडणी अधिकार अभिलेखाला करण्याचा महत्त्वाकांक्षी ॲग्रिस्टॅक प्रकल्प भूमी अभिलेखन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे। शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे। त्यात शेतकऱ्याचे नाव, त्यांच्या जमिनीची माहिती व आधार व मोबाईल क्रमांक जोडला जाणार आहे। तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांना येत्या काही दिवसांमध्ये ॲग्रिस्टॅक या मोहिमेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।